नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहता स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील नवनीत प्रकाशन इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाची जी मार्गदर्शिका आहे त्यामधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील स्वाध्याय 3.3 घटक आहे समसंबंध संख्या. हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMC या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आज आपण समसंबंध संख्या स्वाध्याय 3.3 हा घटक अभ्यासणार आहोत. समसंबंध संख्या स्वाध्याय 3.3 यातील पहिला प्रश्न काय पहा. या ठिकाणी काय आहे, या दोघाचा जसा संबंध आहे तसंच 131चा आणि 125चा जे काही संबंध आहे तसाच संबंध 242चा कुठल्या संख्येशी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, हे 131, 125 तसाच संबंध 242चा कुठल्या संख्येशी आहे हे आपल्याला शोधायचे. आता या दोघाचा काय संबंध आहे तर इथं पाहायला गेलं तर 125 काय आहे, हे 5चा घन आहे. हे काय आहे, 5चा घन आहे. आता 5चा घन 125 येण्यासाठी इथं काय असेल, 3 आणि 1 4 आणि 1 5 सापडले की 1 अधिक 3 अधिक 1 बरोबर 125. म्हणजे हे 5चा घन बरोबर 125. तसंच 2 अधिक 4 अधिक 2 बरोबर किती येते पाहू आपण. 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8चा घन. 8चा घन किती येते दादा, 512. पर्यायात आहे का 512? आहे. पर्याय क्रमांक 1 512 हे उत्तर येईल. आलं. चला, अशा प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, 82चा 6 तसे 93 किती. आता या ठिकाणी काय, 82 आणि 6 यांचा संबंध काय हो. तर जसं आपण वर संख्येतील अंकाची बेरीज केली तसं संख्येतील अंकाची बेरीज 10 येऊ लागली. वजाबाकी केलं तर 6 येते. ह्याची वजाबाकी केलं तर 6 येऊ लागले. का आहे पर्यायात, म्हणजे काय केले, हे 8 वजा 2 बरोबर 6. तसं 9 वजा 3 बरोबर 6. वजाबाकी संख्येतील अंकाची वजाबाकी केली म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ह्याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला, पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न 134 या संख्येचा संबंध 47शी जसा आहे तसाच संबंध 423चा कोणत्या संख्येशी आहे. प्रश्नार्थ चिन्ह आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, आपल्याला प्रश्न क्रमांक 3 134. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, आता पहा. आता या ठिकाणी काय आहे, 47 आहे. या ठिकाणी काय आलेलं आहे, 47. तर 423चा संबंध. तर काय केले, हे 1 अधिक 3 बरोबर 4 या दोघाची बेरीज केले. बरोबर इथे किती आले, 4 आले. तसंच या पुढच्या 2 अंकाची 1 सोडून दिले आणि ह्या 3ची आणि 4ची बेरीज केले. हे 3 अधिक 4 बरोबर 7. म्हणजे हे काय झालं, हे 47 आलं. तसंच या ठिकाणी हे 4 अधिक 2ची बेरीज करा. किती येते, 6. इथं 6 आलं. आता या दोघाची बेरीज करा. आता या दोघाची केली ती 6 आली. या दोघाची करा, 2 अधिक 3 बरोबर काय येते, 5. म्हणजे 65 आहे का पर्याय, आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते उत्तर, पर्याय क्रमांक 1. पहिल्या 2 अंकाची बेरीज सुरुवातीला, त्यानंतर पहिला अंक सोडला, पुढच्या 2 अंकाची बेरीज त्याच्या पुढं. म्हणजे हे 3 आणि 1 4 आलं, 4 आणि 3 7 आलं, हे 4 आणि 2 6 आलं. पुन्हा ह्या पुढच्या 2 अंकाची 5 बेरीज आली म्हणजे 65. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल.
प्रश्न क्रमांक 4 का आहे 134? आणि 4 डबल झाला बघा. प्रश्न क्रमांक 4 का आहे पहा. 73 40 तर 85 किती? आता 73 आणि 40 यांचा काय संबंध आहे तर पहा, या ठिकाणी संख्येतील अंकाची बेरीज करू आपण. 7 अधिक 3 गुणिले 7 वजाबाकी करू. आता 7 वजा 3, हे 7 आणि 3 किती? 10 झाले. 10 गुणिले 7 मधून 3 गेले 4, म्हणजे 10 चोक 40. त्याच पद्धतीनं सुरुवातीला संख्येतील अंकाची बेरीज करू. 8 आणि 5 13 गुणिले संख्येतील अंकाची वजाबाकी 8 वजा 5. आता हे 8 आणि 5 किती झाले? 13 गुणिले 8 मधून 5 गेले 3, 13 39 आहे पर्याय क्रमांक 2. संख्येतील अंकाची बेरीज गुणिले संख्येतील अंकाची वजाबाकी, त्या दोघाचा गुणाकार बरोबर पुढचं पद आलं. चला प्रश्न क्रमांक 5 का आहे. प्रश्न क्रमांक 5 752 572 तर 916ला किती? पहा, खूप सोपा प्रश्न आहे. आपण जर या संख्येकडे पाहिलं 752 572 तर 916ला किती? या ठिकाणी काय केले विद्यार्थी मित्रांनो, यात 752 आणि 572 मध्ये या संख्येतील अंक सारखे आहेत. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे. फक्त अंकाची अदलाबदल केली आहे. मग आता 916 मधील 916 916 इथे आहे, 916 इथे आहे, 916 म्हणजे सगळ्यामध्येच आहे. मग आता काय केलं, हे इथं हे 5 आणि 7 या दोघाची काय केले, जागेची अदलाबदल केली. म्हणजे हे 5 मागं आलं, 7 पुढं गेलं, हे 572. तसे या 916 मध्ये 1ची आणि 9ची अदलाबदल करू. 1 9 6 196. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पहिल्या 2 अंकाच्या स्थानाची अदलाबदल केलेली आहे. शतक स्थानचा अंक दशक स्थानी गेला, दशक स्थानचा अंक शतक स्थानी आला. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न. 9/11 चा संबंध काय आहे? 20/99 आहे. तसाच संबंध 7/4 किती आहे? आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. 9/11 तर हे 9/11ला हे छेद 11 अंशामध्ये जाऊन अधिक झालाय. छेद 11 अंशामध्ये इथल्या अंशाला प्लस झाला आणि हा अंश छेदाला गुणिले झाला. म्हणजे 11 आणि 9 20, छेदामध्ये काय झालं 99. काय काय क्रिया झाल्या लक्षात घ्या. हा जो छेद आहे तो अंशामध्ये जाऊन प्लस झालेला आहे आणि अंश छेदामध्ये येऊन इंटू झालेला आहे, म्हणजे गुणाकार झालेला आहे त्याचा. म्हणजे 7 आणि 4 11, छेदामध्ये 28, 11/28. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. या ठिकाणी काय दिलेलं आहे, वर्गमुळामध्ये 8 बरोबर 64 आहे. बरोबर आहे. तसंच वर्गमुळामध्ये 16 बरोबर किती? म्हणजे या दोघाचा संबंध आहे. या दोघाचा संबंध ह्याच्याशी काय आलाय, म्हणजे इथं काय केलंय माहित आहे का, ह्याचा चौथा घात केल्यावर 64 येते. पहा, हे वर्गमुळात 8, त्याचा घात आपण दुसरा करू आणि मग त्याचा घात दुसरा करू. म्हणजे ह्याचा घात 8, वर्गमुळात 8चा घात दुसरा केला म्हणजे काय झालं, हे 8 आलं आणि त्याचा घात दुसरा म्हणजेच काय आलं, हे 64. तसं वर्गमुळामध्ये 16, त्याचा घात दुसरा आणि त्याचा घात दुसरा म्हणजे वर्गमुळात 16चा चौथा घात थोडक्यामध्ये. म्हणजे आता हे वर्गमुळात 16चा दुसरा घात केला म्हणजे वर्गमूळ निघून गेलं. 16चा वर्ग, 16चा वर्ग किती येते 256. 256 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. कशा कशा प्रकारे काय काय केले, अशाच प्रकारे आपल्याला कुठल्याही तुम्ही दुसऱ्या पुस्तकाच्या प्रश्न जर सोडवलो तर अशाच पद्धतीने ते ट्रिक वापरायची. इथं काय केलं तर वर्गमुळात चौथा. मग आता इथं काय केले पहा, इथं आणखी वेगळंच केले.
इथं 94ला 6. आता 94चा आणि 6चा संबंध काय आणला ह्यांनी? वर्गमुळामध्ये 9 गुणिले 4 बरोबर 6 येते. तर वर्गमुळामध्ये 9 गुणिले 6 म्हणजे काय झालं? 9 चौक 36. 36 कशाचा? 6चा वर्ग आहे, किंवा 36चं वर्गमूळ काय? 6. तसंच वर्गमुळामध्ये हे 28 या संख्येतील अंकाचा गुणाकार 2 गुणिले 8. 2 गुणिले 8 किती झाला? 16. 16चं वर्गमूळ किती आहे? 4. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 63, 48. 63चा संबंध 48शी जसा आहे तसा संबंध 24ची कुठल्या संख्येशी आहे? आता तुम्ही 63, 48, 24 या जर संख्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येते की या संख्या काय आहेत? वर्ग वजा 1 आहेत. वर्ग वजा 1 पहा. 8चा वर्ग वजा 1 किती आल्या? 8चा वर्ग 64 वजा 1 63. तसं इथं 7चा वर्ग वजा 1 किती आलं? 49 वजा 1 म्हणजे किती झालं? हे 48. म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग वजा 1 पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 1 म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केलाय त्याच्यापेक्षा 1 लहान. मग इथं हे काय आहे? 24. 5चा वर्ग वजा 1. 5चा वर्ग काय आला? 25 वजा 1 काय झालं? 24. बरोबर आहे. मग आता हे कितीचा वर्ग आहे? 5चा. मग आता इथं 8चा वर्ग होता, त्याच्यापेक्षा 1 कमीचा वर्ग. मग 5चा वर्ग इथं 4चा वर्ग करा. 4चा वर्ग वजा 1. 1 कमी 8 वजा 1 7. तसं 5 वजा 1 4. 4चा वर्ग 16 वजा 1 म्हणजे उत्तर काय? 15. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. आलं? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 का आहे? 83चा संबंध 47शी जसा आहे तसाच संबंध कोणत्या संख्येचा 167ची आहे? हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? शोधून काढायचं आहे. आलं का लक्षात? मग पहा, 83 म्हणजे काय केलं इथं? 9चा वर्ग अधिक 2. 9चा वर्ग अधिक 2 केलेला आहे. तसं इथं 7चा वर्ग वजा 2 केले. मग आता 9चा वर्ग 81. 9चा वर्ग 81 अधिक 2 किती आलं? 83. 7चा वर्ग 49 वजा 2 किती आलं? 47. मग आता इथं कोणत्या तरी संख्येचा वर्ग अधिक 2 करायचे. आता कोणत्या संख्येचा वर्ग अधिक 2 करावा लागेल? तर इथं काय येईल? 167 येईल. आता एक लक्षात घ्या, या दोघांमध्ये काय संबंध आहे? इथं 9चा वर्ग आहे, इथं 7चा वर्ग आहे. या वजा 2 केलं इथं, वजा 2. मग आता हे कुठल्या संख्येचा वर्ग? कोणत्या संख्येच्या वर्गातून 2 वजा केल्यावर 167 येते? तर हे 13चा वर्ग 169 वजा 2 करावं लागते, तर 167 येते. मग इथं आपल्याला जे काही येणार आहे ते काय येणार आहे? हे 13चा वर्ग वजा 2 बरोबर हे 169 वजा 2 म्हणजे 167. आता पहा, इथली संख्या मिळाली, इथली काढायची. इथं हे 7 आहे, त्याच्यात 2 मिसळले की 9 म्हणजे इथं काय आले? 13. त्याच्यामध्ये 2 मिसळा 15. हे 15चा वर्ग. इथं अधिक 2 केले. 15चा वर्ग अधिक 2. 15चा वर्ग किती येते? 225 अधिक 2 म्हणजे इथं 227 यायला पाहिजे. इथं काय संख्या यायला पाहिजे? 227. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते? 227. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 53चा संबंध 13शी जो आहे तसाच संबंध 85चा कोणत्या संख्येशी आहे? हे आपल्याला या ठिकाणी काय करायचे? शोधून काढायचे.
खूप सोपं आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण असा एक प्रश्न पाहिला होता. पहा इथं काय केले, या दोघाचं काय केलेलं आहे, 5 गुणिले 3 15 वजा काय केलेला आहे या ठिकाणी, या दोघाचा गुणाकार 15, 5 वजा 3, 5 त्रिक 15 वजा 5 मधून 3 गेले 2 राहिले, किती आले 13. म्हणजे संख्येतील अंकाचा गुणाकार, पहा संख्येतील अंकाचा गुणाकार वजा संख्येतील अंकाची वजाबाकी. मग आता संख्येतील अंकाचा गुणाकार 8 गुणिले 5 वजा संख्येतील अंकाची वजाबाकी 8 वजा 5, 8 पंचे 40 वजा या दोघाची वजाबाकी किती आली 3. म्हणजे 40 मधून 3 गेले, किती राहिले 37 राहिले. किती राहिले 37. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. काय काय केले, संख्येतील अंकाचा गुणाकार वजा संख्येतील अंकाची वजाबाकी. गुणाकार किती आला 15 वजा वजाबाकी किती आली 2, 15 मधून 2 गेले हे 13 मिळाले. तसं संख्येतील अंकाचा गुणाकार 40 वजा संख्येतील अंकाचे 40 आलं वजा संख्येतील अंकाची वजाबाकी 8 मधून 5 गेले 3 राहिले वजा 3, 40 मधून 3 गेले 37. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे या ठिकाणी, 3 या 3चा संबंध 12शी जसा आहे तसाच संबंध 6चा कोणत्या संख्येशी संबंध येईल, असं आपल्याला या ठिकाणी हे केलेलं आहे. आता काय केलेलं आहे, हे 3ची 4 पट आहे, तसं 6ची 4, 3 चौक 12, 6 चौक 24 आहे का इथं नाही. मग या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती आहे का, 3 त्याच्या पुढची क्रमवार संख्या कोणती 4, या दोघाचा गुणाकार 12, या दोघाचा गुणाकार 12. मग या ठिकाणी आपण काय करू, आता 3 आणि त्याच्या पुढची क्रमवार संख्या घेतली आहे, किंवा मग 3 गुणिले 3 अधिक 1 बरोबर 12 आले. 3 गुणिले 4 बरोबर 12. तसंच या 6च्या पुढची क्रमवार संख्या 7, 6 7 42 आहे का, आहे. किंवा 6 गुणिले 6 अधिक 1, मग 6 गुणिले 7, 7 7 42. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. म्हणजे हे 3 आणि त्याच्या पुढची क्रमवार संख्या दोघाचा गुणाकार इथं 12 आलाय, 6 आणि त्याच्या पुढची क्रमवार संख्या 7, त्याचा दोघाचा गुणाकार 47 आलं. चला 13वा प्रश्न काय पाहू आपण. 13वा प्रश्न काय, 94चा संबंध या 6शी जसा आहे तसाच संबंध 77चा कोणत्या संख्येशी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणी काय केले पहा, खूप सोपं आहे. आपण असाच प्रश्न मागं पाहिला होता. वर्गमुळामध्ये 9 गुणिले 4 म्हणजे वर्गमुळामध्ये काय आलं हे 36. 36 कशाचा वर्ग आहे, 36चं वर्गमूळ काय 6, हे 6 इथं आले. तसंच वर्गमुळामध्ये या 77 या संख्येतील अंकाचा गुणाकार 7 गुणिले 7, 7 7 49, 49चं वर्गमूळ काय 7. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय, 5चा संबंध जसा 130शी आहे तसाच संबंध कोणत्या संख्येचा 68शी आहे. 5चा संबंध 130शी जे काय आहे तसाच संबंध या ठिकाणी कोणत्या संख्येचा संबंध 168शी आहे. आता पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय केलं माहिती आहे का, या 5चा घन अधिक 5 म्हणजे संख्येचा घन अधिक तीच संख्या. संख्येचा घन किती आला 125 अधिक 5 किती आली 130. तसं कुठल्या संख्येचा घन अधिक तीच संख्या येते. आता 68च्या मागची संख्या बघा, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. आता हे 4चा घन आहे, मग 64 मध्ये 4 मिसळलं तर काय येते 68 येते. 64 मध्ये 4 मिसळलं तर 68. म्हणजे इथं काय येणार, हे 4चा घन अधिक 4, 64 अधिक 4 बरोबर 68. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 4. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल 4 हे येईल. म्हणजे तिथं काय येईल
प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी 4, 4चा घन अधिक 4 बरोबर 68 आलं. पुढचा प्रश्न 451चा संबंध 20ची जसा आहे तसाच संबंध 342ची कोणत्या संख्येशी येईल. तर पहा आता काय केलं इथं 451 आणि 20 ह्या संख्येतील अंक पहा 4 गुणिले 5 गुणिले 1 यांचा गुणाकार करा. 4 पंचे 20 1 20 हे 20 आलं इथं. तसं 3 गुणिले 4 गुणिले 2 गुणाकार करा. 3 चौक 12 12 दुनी 24. मग इथं काय यायला पाहिजे 24 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न क्रमांक 16. काय आहे प्रश्न क्रमांक 16. तर पहा 189चा संबंध 264ची जसा आहे तसा संबंध कोणत्या संख्येचा 410शी आहे. तसा संबंध काय 410शी आहे. तर आता या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती आहे का. हे 189 म्हणजे हे 189चा संबंध 264ची जसा आहे तसा संबंध कोणत्या संख्येचा 410 बरोबर आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती आहे का. या ठिकाणी 189 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे का. तर या ठिकाणी आपल्याला काय केले 14चा वर्ग वजा या संख्येचा वर्ग केलाय त्याची निमपट वजा त्याची निमपट म्हणजे 14/2. 14चा वर्ग 196 वजा 14/2 किती झाले 7. 14/2 किती झाले म्हणजे हे 189 आले. मग आता इथं हे 264 कसे आले तर 264 आता 16चा वर्ग 2 त्याच्यामध्ये 16च्या वर्गामध्ये 16चा वर्ग त्याची अर्धी करा 8 वजा करा 256 मधून 8 नाही 256च्या पुढंच यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये 8 मिसळा 264 येते. तर मग या ठिकाणी काय झालं आहे पहा हे 14 त्याच्यापेक्षा 2 पुढं जायचं 16चा वर्ग अधिक 16/2 16चा वर्ग किती येते दादा 256 अधिक 16ला 2 भागलं तर 8. मग काय आलं हे 264 येते. इथं वजा केले आणि इथं अधिक केले. मग आता इथं कोणत्या संख्येचा वर्ग अधिक त्या संख्येचे निमपट आहे अधिक आहे इथं पुढं इथं वजा यायला पाहिजे. मग आता 410 ही कोणत्या संख्येच्या अधिक केल्यामुळं वर्ग संख्येच्या पुढं आहे. 20चा वर्ग 400 पहा हे 20चा वर्ग अधिक 20/2 20चा वर्ग 400 अधिक 20ची निमपट 10 हे 410 आलं. मग आता इथं 14पेक्षा हे 2 पुढं होतं. मग 20 ह्याच्या मागं 2 नाही आता मागची संख्या काढायची म्हणून मागं हे 18चा वर्ग इथं वजा 18/2 18चा वर्ग 324 भागिले हे वजा 18/2 9 14 मधून 9 गेले 5 राहिले इथं राहिले 1ला 1 315 हे उत्तर येते. काय येते 315 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते पर्याय क्रमांक 1 315 हे उत्तर येते. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा 15/16 15/16चा संबंध 8/30ची जसा आहे तसाच संबंध 10/6चा कोणत्या संख्येशी आहे. तर पहा आता इथं काय केलं एक जर लक्षात घेतलं तर ह्याची हे निमपट आहे आणि ह्याची हे दुप्पट आहे. म्हणजे काय केलंय
हे पहा, हे छेदातलं 16 वर आणले, त्याचे निमपट केले भागिले 2. अंशातलं 15 छेदात आणले, त्याला गुणिले 2 केले भागिले 2 गुणिले 2. ह्याचा गुणाकार व्यस्त केले, 15/16चा गुणाकार व्यस्त 16/2 आणि त्याला भागिले 2 गुणिले 2. मग ह्याला जर 2 न भागलं तर काय आले 8, ह्याला 2 न गुणलं तर 30. मग इथं या 10/6 जे आहे ह्याचा गुणाकार व्यस्त करा, 6/10. ह्याचा गुणाकार व्यस्त काय होईल 6/10. मग ह्याला काय करा भागिले 2 करा आणि ह्याला गुणिले 2 करा. भागिले 2 केलं तर 3 येतंय, इथं गुणिले 2 केलं 20 येते. 3/20 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? 3/20 पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. काय आहे प्रश्न क्रमांक 18? 5/6. या 5/6चा जो संबंध 10/30 आहे तसाच संबंध 7/3चा कोणत्या संख्येशी आहे? तसाच संबंध कोणत्या संख्येशी आहे? पहा, वरच्यासारखंच आहे, थोडा बदल आहे. हे 5ची दुप्पट आहे, 5ची दुप्पट आहे आणि ही 6ची 5 पट आहे. म्हणजे या 5 मध्ये 5 मिसळे. इथं काय केलंय, हे 5/6ला अंशामध्ये 5 मिसळे आणि छेदामध्ये 5 गुणिले केले. 5/5 हे 5 आणि 5 10 अधिक आहे. इथं हे 5 आणि 5 10, 6×5 30. तसा या 7/3चा संबंध या ठिकाणी काय करा 5 मिसळा आणि इथं गुणिले 5 करा. 7 आणि 5 12, छेदामध्ये 3×5 15, 12/15 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? प्रश्न क्रमांक 19 का आहे? 74चा संबंध 85शी जसा आहे तसाच संबंध 48चा कोणत्या संख्येशी आहे? हे आपल्याला काय करायचंय? शोधायचं आहे. आता इथं काय केले पहा, हे 74 आणि 85 मध्ये कितीचा फरक आहे पहा? 11चा फरक आहे. 74 ने 75 आणि 10 85. मग 11 येऊ लागले का ह्या दोघांची बेरीज, म्हणजे हे 74 अधिक संख्येतील अंकाची बेरीज, म्हणजे हे 74 अधिक 7 आणि 4 11 बरोबर हे 85. हो का, इथं 85 आलं. तसं हे 48 अधिक 48 मधील अंक काय 4 अधिक 8. मग 48 अधिक 4 आणि 8 किती झाले 12. बेरीज करा. 8 आणि 2 10ला 0, हा चाला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6 60. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? 78चा संबंध 28ची जो आहे तसाच संबंध 96चा कोणत्या संख्येशी आहे? हे आपल्याला शोधायचं आहे. आता काय केलंय, हे 28 आणि 78 मध्ये काय संबंध आहे? 8 मधून 8 गेले 0, 7 मधून 2 गेले 5, 28 दुनी 56. पहा इथं काय केलंय, हे 78 ही जी संख्या आहे या संख्येतील अंकाचा गुणाकार 7 गुणिले 8 भागिले 2. 7 8 56, 56 भागिले 2 बरोबर काय ते 56ला 2 न भागलं तर 28 येते. तसाच हे 96 या संख्येतील अंक काय 9 आणि 6 दोघाचा गुणाकार भागिले 2. 9 सकी 54, 54 भागिले 2 म्हणजे काय येईल? 54ला 2 न भागलं तर 27 येते. उत्तर काय येते? 27. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर? 27 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत. चला
लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. इथं काय पहा, 864, 775 आणि 718 पहा. इथं काय केले दादा, ह्या 8 आणि हे 7 वजा 1 आहे, वजा 1. इथं बी काय करा, ह्याचा वजा 1 काढा, इथं येते 6. पुढं काय केलंय, हे 6 आणि 7 अधिक 1 केले, 6 मध्ये 1 मिसळलं 7. तसं या 1 मध्ये 1 मिसळा 2, 1 मध्ये 1 मिसळा 2. पुढं इथं काय केलंय, या 4 मध्ये 1 मिसळले 5. तसं या 8 मध्ये 1 मिसळा 9. 629 हे उत्तर येते. काय ते उत्तर 629, पर्याय क्रमांक. संख्येतील अंक पुढच्या ह्याच्यामध्ये 1नं वाढलाय, हे 1नं कमी झालाय आणि पुढचे दोन 1-1नं वाढलेत. म्हणजे 8चा 1नं कमी झाला 7 झाला, 6चा वाढला 7 झाला, 4चा वाढला 5. तसं 1नं हे कमी होईल 6, 1चा 1नं वाढला 2, 8चा 1नं वाढला 9. 629 हे उत्तर येतंय. आलं. प्रश्न क्रमांक 22 का आहे, 19चा संबंध 362ची जो आहे तसाच संबंध 27ची कोणत्या संख्येशी आहे. आता पहा, हे 19 आणि 362 ह्याच्यामध्ये तुम्हाला काही संबंध वाटते का? थोडा वाटते. काय, 19चा वर्ग अधिक 1 आहे, 19चा वर्ग अधिक 1 म्हणजे 19चा वर्ग 361 आहे, अधिक 1 मिसळा 362. तसं या 27चा वर्ग अधिक 1 करा, 27चा वर्ग 729, त्याच्यात 1 मिसळा 730 हे उत्तर येते. काय ते उत्तर 730, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते 730, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न 19.6, 19.6, 38.3, 23.8. आता इथं जर तुम्ही पाहिलात, हे 19 पॉईंट ह्याचा जर आपण अशी जर फोड केली, हे पॉईंटच्या ऐवजी अशी रेष मारून जर आपण फोड केली तर का हुलाले माहिती आहे का, हे 19ची दुप्पट गुणिले 2 38 हुलाले, आणि ह्या 6ची निमपट म्हणजे ह्याला भागिले 2 पुढचा अंक येऊ लागला आहे, पॉईंटच्या पुढचा अंक येऊ लागला आहे 3. तसं ह्याची काय करा, दुप्पट करा, गुणिले 2 करा, 23 दुनी 46. पॉईंट हे 8ची निमपट करा, भागिले 2 करा 4, म्हणजे 46.4 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी 12चा संबंध जो 30शी आहे तसाच संबंध 23चा कोणत्या संख्येशी आहे. प्रश्नार्थ चिन्ह इथं. तर पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, हे 12. मग 12 अधिक संख्येतील अंकाचा गुणाकार 1, 12 अधिक परत 1 संख्येतील अंकाची बेरीज 1 अधिक 2, 1 अधिक 2 हे अधिक आहे बरं का. इथं 1 अधिक 2 म्हणजे हे 23चं कसं केले पहा, 23 अधिक 2 अधिक 3, 23 अधिक 2 अधिक 3. तर पहा, हे 12 अधिक हे संख्येतील अंकाची बेरीज 1 आणि 2 3, आणि ह्याला परत गुणिले 2 केले दादा, ह्याला परत गुणिले 2, मग हे गुणिले 2 म्हणजे 12 आणि 3 किती झाले 15, 15 गुणिले 2 किती आले 30. म्हणजे तीच संख्या अधिक संख्येतील अंकाची बेरीज आणि त्याची दुप्पट, त्याची काय केली आहे, दुप्पट केली आहे. इथं तीच संख्या अधिक ही तीच संख्या 23
अधिक संख्येतील अंकाची बेरीज 5 त्याची दुप्पट म्हणजे 28. बेरीज किती आले 28. 28 ची दुप्पट किती येते 56. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 2 56 आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे 2/5 बरोबर 9/49. आता इथं जर पाहिलं आपण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय केलेलं आहे माहिती आहे का 2/5 बरोबर 49 हे 9/49. या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे की हे छेदामध्ये जे 5 आहे छेदामध्ये जे 5 आहे त्या 5चं काय केले पहा 5 25. तर पहा या ठिकाणी हे छेदामध्ये जे 5 आहे या 5चं काय केलेलं आहे हे 5 वजा 2 कंसाचा वर्ग आणि हे छेदातलं 5 आणि इथं 2 असल्यामुळे हे अधिक 2 त्याचा वर्ग 5/2 किती झाले 3 3चा वर्ग छेदामध्ये 5 आणि 2 7चा वर्ग 3चा वर्ग 9/49 ही इथली संख्या मिळाली आपल्याला. आता पुढं काय करायचंय हे 4/9 आहे तर ह्यानं काय केले 9 वजा 4 त्याचा वर्ग आणि छेदामध्ये 9 अधिक 4 त्याचा वर्ग. हे छेदातून अंश वजा केलं त्याचा वर्ग छेदामध्ये अंश मिसळलं त्याचा वर्ग. मग 9 मधून 4 गेले किती राहिले 5 राहिले 5चा वर्ग 9 आणि 4 किती झाले 13 13चा वर्ग म्हणजे 25/169 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 2. छेद वजा अंश त्याचा वर्ग अंशामध्ये छेद अधिक अंश त्याचा वर्ग छेदामध्ये. आलं का लक्षात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढं काय दिले 40 पहा 40चा संबंध 1620 ची जसा आहे तसाच संबंध 60चा कोणत्या संख्येशी आहे. सोपा प्रश्न आहे एकदम. या ठिकाणी आपल्याला काय केले पहा आता 1620 कुठून आणले त्यांनी ह्या 40चा वर्ग केलाय 40चा वर्ग अधिक 40/2 40चा वर्ग 1600 येते आणि 40ची निमपट 20 म्हणजे 1620 40चा वर्ग 1600 अधिक 20 म्हणजे हे 1620 आलं. त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचे या 60चा वर्ग करायचे अधिक 60ची निमपट 60/2 60चा वर्ग 6 36 आणि हे 2 शून्य अधिक 60ची निमपट 30 म्हणजे 3630 हे उत्तर येते. काय ते 3630 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर 3630 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 5/6 चा संबंध 31/41 ची जसा आहे तसाच संबंध 4/9 चा कोणत्या संख्येशी आहे. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे 5 आणि 31 या ठिकाणी काय केले माहिती आहे का 5चा वर्ग अधिक छेद केले 6 त्यानंतर 6चा वर्ग अधिक अंश 5चा वर्ग किती 25 अधिक 6 छेद अंशातल्या संख्येचा वर्ग अधिक छेद केले छेदाच्या संख्येचा वर्ग अधिक अंश केले. मग इथं 6चा वर्ग 36 अधिक 5 म्हणजे काय झालं हे 31 छेदामध्ये 41 आलं. तसं इथं आता 4/9 आहे 4/9 मग इथं काय केले ह्याचा वर्ग अंशातील संख्येचा वर्ग अधिक छेदातील संख्येचा वर्ग अधिक अंश 4चा वर्ग 16 अधिक 9
9चा वर्ग 81 अधिक 4, 16 9 85 25 आणि 81 4 85, 25/85 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. 25/85 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 28. का आहे प्रश्न क्रमांक 28? 84चा संबंध 16शी जसा आहे तसाच संबंध 96चा कोणत्या संख्येशी आहे? तसाच संबंध 96चा कोणत्या संख्येशी आहे? आता या 84 आणि 16, 16 पंचे 80, त्याच्यामध्ये 4 मिसळले. मग 15 किती पंचे 90, 18 पंचे 90, त्याच्यामध्ये 6 मिसळले. नाही, तसं नाही. मग काय येईल इथं? या 8 गुणिले 4 दोघाचा गुणाकार भागिले 2, तसं 9 गुणिले 6 भागिले 2, 8 चोक 32. 84 या संख्येतील 8 आणि 4, 84 या संख्येतील अंकाचा गुणाकाराचे निमपट इथं दिले आहे. हे 32 भागिले 2 16 येते. 9 सकी 54, 54ची निमपट 27, 27 इथे येते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं. संख्येतील अंकाचा गुणाकाराचे निमपट पुढे दिले. चला पुढचा प्रश्न सोपा आहे हा प्रश्न. संख्या खूप मोठ्या दिसू लागल्यात आपल्याला. ह्याचं असं वाचन करा: 13 17 19, 23 29 31, 43 47 53. आता इथं आपल्याला पुढं 6 अंक येणार आहेत. कोणते येणार आहेत? म्हणजे इथं 3 संख्या आपण धरू. समजा इथं जसं आपण ह्याची फोड करा, हे जर तुम्ही अशी फोड केली तर तुमच्या असं लक्षात येईल. काय लक्षात येऊ लागले पहा बरं थोडं. काय येते का पहा. खूप सोपा प्रश्न आहे. खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे. हे का आहे दादा माहिती आहे का? क्रमवार मूळ संख्या येत आहे. क्रमवार मूळ संख्या येतात. 13च्या नंतरची मूळ संख्या 17, 17च्या नंतर 19, 19च्या नंतर 23, 23च्या नंतर 29च्या नंतर 31, 31च्या नंतर 43, 43च्या नंतर 47, 47च्या नंतर 53 आणि 53च्या नंतरची मूळ संख्या आहे 59. कोणती आहे? 59. 59च्या नंतर काय येतं दादा? 61 येते. 61 आणि 61च्या नंतरची मूळ संख्या 67. म्हणजे ही 5 9 6 1 6 7 59 61 67. 59 61 67 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. कुठं आहे हे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 16/17 चा संबंध 20/68 का आहे? तर पहा, आपल्याला या ठिकाणी 17 चौक 68 आहे. मग 13 चौक 52 कुठं पर्यायात आहे का? आहे. मग काय केले दादा? इथं गुणिले केले 4. मग ह्याच्या इथं ॲड केले 4. म्हणजे हे 16 आणि 4 20, 17 चौक 68. तसंच 11/13 इथं 4 ॲड करा आणि इथं गुणिले 4 करा. 11 आणि 4 15, छेदामध्ये 13 चौक 52, 15/52, 15/52 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी 1 तर 4 येईल का? पर्यायात आहे का? नाही. मग आता इथं काय दिले? हे 8 आणि या 64कडे पाहिलं तर हे घन आहेत. हे 2चा घन आहे आणि मग हे 4चा घन आहे. मग इथं असं दिले का? 1चा घन बरोबर 1, मग 4चा घन बरोबर 64. असंच आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4.
आलं, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 25 49. 25चा 49 या संख्येशी जसा संबंध आहे तसाच संबंध 49चा कोणत्या संख्येशी आहे? तसाच संबंध 49चा कोणत्या संख्येशी आहे? तर पहा, हे 25 आणि 49 इथं काय केले, हे 25 मधील अंक काय आहेत? 2 आणि 5 त्याचा वर्ग, ते अंकाची बेरजेचा वर्ग, संख्येतील अंकाच्या बेरजेचा वर्ग. संख्येतील अंक आहे 2 आणि 5, बेरीज किती आली? 7. 7चा वर्ग बरोबर 49. तसं हे 49 या संख्येतील अंक काय आहे? 4 आणि 9 त्यांची बेरीज आणि त्याचा वर्ग, बेरीज किती आली? 13. 13चा वर्ग किती आला? 169. किती आला? 169. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढं 241चा संबंध 21शी जसा आहे तसाच संबंध 537चा कोणत्या संख्येशी आहे हे आपल्याला काढायचे. 241चा संबंध जसा 21 सोबत आहे तसाच संबंध 537चा कोणत्या संख्येशी आहे? तर पहा, या ठिकाणी काय केले दादा, हे 241 मधील अंक काय आहेत? 2, 4 आणि 1 ह्यांचे वर्ग केले. 2चा वर्ग, 4चा वर्ग, 1चा वर्ग आणि त्याची बेरीज. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1. 16 आणि 4 20 आणि 1 21. संख्येतील अंकाच्या वर्गाची बेरीज. मग हे 5चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 5चा वर्ग किती? 25 अधिक 3चा वर्ग किती? 9. 7चा वर्ग किती? 49. बेरीज करा. 9 9 18, 18 आणि 5 13ला, हे 18 आणि 5 23, 23ला 3, हातचे 2, 4 आणि 2 6 आणि 2 8, काय आली? 83. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलं. काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 1 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी काय केले पहा, 88चा संबंध, 88ला काय केले? हे 7 आणि हे 56 आणि हे 8. आता ह्या 88चं हे 7 इथं आहे, 8 इथं आहे. इथं काय आले? ह्या 88 या संख्येतील अंकाचा गुणाकार 7 8 56 इथं आलाय, बरोबर आहे. तसं हे 56चा संबंध म्हणजे आपल्याला इथं काय येणार आहे? 5 येणार आहे, इथं 6 येणार आहे आणि कंसामध्ये काय येणार आहे? या 56 या संख्येतील अंकाचा गुणाकार 5 आणि 6चा गुणाकार किती? 30 हे इथं येणार आहे. म्हणजे 5 कंसामध्ये 30 कंस बंद 6 हे उत्तर येते. 5 कंसात 30 कंस बंद 6, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतंय. आलं. चला पुढं काय म्हणते? अचूक असलेले पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 2 पर्याय निवडायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक 35 आणि प्रश्न क्रमांक 36 मध्ये अचूक असलेले म्हणजे चूक नसलेले. इथं काय दिले? 25 49, 25 49, प्रश्नार्थक चिन्ह 81. आता इथं काय केले पहा, 25 49 तसे कोणत्या संख्येस 81? इथं काय केले? ह्या 25ची दुप्पट केले आणि वजा 1 केले. 50 वजा 1 म्हणजे काय आलं? 49. तसं कोणत्या संख्येची दुप्पट वजा 1 येतंय हे पहा. कोणत्या संख्येची दुप्पट वजा म्हणजे काय करू आपण? हे 81 वजा 1 करू 80 आणि इथं दुप्पट केले. मग इकडली मागची संख्या येण्यासाठी ह्याला भाग घाला, म्हणजे इथं 40ची दुप्पट, सॉरी 1 मिनिट, इथं वजा 1 केले. या दोघाच्या गुणाकाराची दुप्पट आणि त्याचा वज, मग 40ची दुप्पट
80 वजा 1 येईल का नाही. 41ची दुप्पट इथे 41 येईल. 41ची दुप्पट 82 वजा 1 बरोबर 81. 41ची दुप्पट म्हणजे या ठिकाणी काय उत्तर येईल आपलं. 35व्याचं उत्तर काय असेल. 41ची दुप्पट म्हणजे इथं येईल 41 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल 41. पुन्हा आपल्याला काय म्हणले हे पर्याय क्रमांक 4 2 पर्याय निवडा म्हणले. पर्याय किती निवडा म्हणलेला आहे. 2 निवडा म्हणलेला आहे. 41 एक पर्याय येईल. आणि दुसरा पर्याय काय येईल पहा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे 25 आहे. 49 आहे. इथं काहीतरी आपल्याला एक संख्या पाहिजे आणि इथं आहे 81. हे 5चा वर्ग आहे दादा. हे 7चा वर्ग आहे. हे 9चा वर्ग आहे. म्हणजे हे सर्व वर्ग संख्या येतात. सर्व काय आहेत या वर्ग संख्या आहेत. मग आता वर्ग संख्या कोणत्या इथं. हे 6चा वर्ग 36. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 उत्तर असतील. आपल्याला 2 उत्तर निवडा म्हणले. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे एकतर वर्ग संख्या आहेत म्हणून 36 येते आणि हे दुप्पट वजा 1 म्हणून इथे 41 येते. आलं का लक्षात. दुप्पट वजा 1 म्हणजे इथं काय येईल. हे 81 पुढचं आले म्हणजे इथं 41 येते. आलं. चला अशा प्रकारे 2 उत्तर आलेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36 का आहे. प्रश्न क्रमांक 36 521 100 तसे 423 किती. आता या ठिकाणी 521 दिलेला आहे. ह्याचे बी आपल्याला 2 पर्याय शोधायचे. 2 उत्तर शोधायचे बरं का ह्याचे बी. मग इथं काय केलंय 5 अधिक 2 अधिक 1 किती झाले. हे 8 झालं. 8 अधिक 2 आणि त्याचा वर्ग म्हणजे हे 10चा वर्ग 100 आलं. तसं 4 अधिक 2 अधिक 3 किती आलं. हे 4 आणि 2 6 आणि 3 9. 9 मध्ये 2 मिसळा. इथं 2 मिसळे म्हणजे इथे 2 मिसळा 11. 11चा वर्ग 121 म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आपल्याला 2 उत्तर काढायचे. पहिला उत्तर मिळाले पर्याय क्रमांक 1. आता दुसरं उत्तर आपल्याला काढायचं आहे. दुसरं उत्तर काढायचं काय करायचे. 521 आहे इथं संख्या. संख्या किती आहे 521. मग संख्येतील अंकाचा गुणाकार 5 गुणिले 2 गुणिले 1 आणि त्याचा वर्ग. 5 दुनी 10 10 एक 10 10चा वर्ग बरोबर 100. तसं 4 गुणिले 2 गुणिले 3 त्याचा वर्ग. 4 दुनी 8 8 त्रिक 24 24चा वर्ग 576. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. 1 आणि 2 अशा पद्धतीनं 2 उत्तर येतात. या ठिकाणी किती उत्तर येतात 2 उत्तर येतात. आलं. चला प्रश्न क्रमांक 37 का आहे. प्रश्न क्रमांक 37 328 चा संबंध 41शी जसा आहे तसाच संबंध 1चा कोणत्या संख्येशी आहे. सोपा प्रश्न आहे. का आहे माहिती आहे का. या 328ला जर आपण 8ने भागलो 8 एक 8 8 चोक 32 8 एक 8 बरोबर 41 येते. तसं या 1ला 8 भागा 1/8 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. तर पहा 497चा संबंध 366शी जसा आहे तसाच संबंध 819चा कोणत्या संख्येशी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता इथं काय केले हो पहा. आपण ह्याची फोड करू अशी. ह्याचा वर्ग 7चा वर्ग 49 हे का आहे 7चा वर्ग आहे. इथं ह्याचा वर्ग आहे 36.
मग आता इथं 7चा वर्ग आला, इथं 6चा वर्ग आला, मग आता इथं 8 आहे, तर पुढं काय यायला पाहिजे, हे इथं 9 आहे, हे काय आहे इथं 9चा वर्ग आहे, मग इथं 7चा वर्ग होता, ह्या दोघांमध्ये काय आहे इथं -1 आहे, मग या दोघांमध्ये -1 घ्या, म्हणजे इथं काय येईल 8 येईल, 9 मधून 1 गेला 8 आणि 8चा वर्ग 64 येईल, म्हणजे 648 हे उत्तर येते. काय ते उत्तर इथं 648. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग म्हणजे दशक आणि शतक स्थानी असलेल्या अंकापासून तयार होणारी संख्या. 7चा वर्ग इथं दिलाय, 6चा वर्ग इथं दिलाय. आता इथं 6 आणि 1 7, या 7 मधून 1 गेले 6, तसं इथं ह्या 9चा वर्ग 81, 9 मधून 1 गेले 8, मग 8चा वर्ग इकडं 64, मग 64 म्हणजे 6 4 8 म्हणजे 648. पर्यायात आहे का उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.